ही बॅग आणि ती लाल बॅगसोबत ते आहेत माझे पप्पा. ओके. अच्छा. सो आम्ही सगळे चाललो आहोत, आमची पूर्ण फॅमिली गावी. गावी का चाललो आहोत, कसे चाललो आहोत, कशासाठी चाललो आहोत हे तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल, पण कसे चाललो ते तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये सांगेल आणि का चाललो आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. तर आम्ही ट्रॅव्हल्सने गावी चाललो आहोत. नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्स येऊन आमच्यासाठी थांबली होती. हे पहा, आमचं असं एवढं मोठं सामान आहे आणि हे सगळ्या सामानासोबत आम्ही चाललो आहोत आपल्या गावी. तर आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसतो आणि पूर्ण एक म्हणजे आम्ही स्लीपर कोचने आम्ही गावी जात असतो. तर ही आहे जागा अशी लहानपणीसारखा आनंद घेत, कारण की मला लहानपणी बसणं असं खिडकीच्या बाहेर डोकवण्याची जामच आवड आहे. सगळ्याच मुलांना असते, पण मला जरा जास्तच आहे. असंच बाहेर बघत बघत प्रवास चालू असतो. असंच प्रवास चालू होतो आणि रात्रीच्या 11:30 वाजता गाडी थांबते जेवण्यासाठी. तर आम्ही तर आमच्या घरून आईने माझ्या चपाती आणि भाजी घेतलीच होती. तुम्ही पण घेतात ना? माझ्या आईने घेतली होती, कारण की आम्ही हॉटेलवरती थांबलो. हॉटेल बघून तर तुम्हाला भारी वाटत असेल, पण हॉटेलमधलं जेवण काय एवढं खास नव्हतं. हिवाळीचे दिवस चालू आहेत, तर मग थोडीशी थंडी पण होती हॉटेल एरियामध्ये आणि इथे येऊन जरा जास्तच थंडी होती, म्हणजे हलकीशी. बहिणीला काय कुठून बुद्धी सुचते काय माहिती, पण ना हिवाळीमध्ये अजून आईस्क्रीम खायची. तसं मला पण आवडतंच, पण आम्ही ठीक आहे, मग तिच्या आवडीसाठी आम्ही परत मी आणि तिने आम्ही दोघांनी मिळून आम्ही आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम खाल्ली आणि बोलले एक फॅमिली फोटो तर झालाच पाहिजे. तर मी, माझी आई, काका आणि माझी बहीण, सगळे पप्पा, मी फोटो काढतो, मेमरी म्हणून बनवतो. तर गाडीत जाऊन बसतो, मी जे झोपतो आणि थेट सकाळी 4:30 वाजता पहाटे गाडी वॉशरूम ब्रेकसाठी थांबते. तर आम्ही तिथे उतरतो, मी पण थोडंसं फ्रेशनअप होतो आणि मग नंतर परत आम्ही गाडीत बसतो, कारण की अजून थोडंसं स्टॉप बाकी होते आमच्या याला, एक 50 किलोमीटर 50-60. तर मी मस्त परत झोपलो आणि शेवटच्या स्टॉपला थेट आमच्या बीड्सच्या स्टँडला आम्ही डायरेक्ट उतरलो. उतरता हा बघा असा मस्त व्ह्यू दिसतोय. रिक्षा वगैरे आमच्या म्हणजे पॅसेंजरसाठी उभे होते. तर आम्ही रिक्षा करून माझ्या गावी पोहोचलो, जे की खांबालिंबा हे माझं गाव आहे. ते बीडपासून जवळपास 30-25 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही रिक्षामध्ये बसलो, रिक्षामधनं आम्ही आलोत. रस्ता तर तुम्ही विचारूच नका, थंडी त्यात आणि रस्ता खराब. रिक्षा काय 2च्या गिअरवरच्या पुढे जातच नव्हता. कसं बसं आम्ही बसलोत आणि त्यातच मला सूर्य दिसतो, उगवता सूर्य. म्हणजे खूप भारी वाटलं, थोडंसं पॉझिटिव्ह आणि एकदम मस्त वाटलं. तर त्याला बघत आम्ही पोहोचलोत आमच्या घरी. तर आमच्या घरी आलोत आम्ही आणि घरी आल्या एकदम एवढं भारी वाटलं, की म्हणजे आजी आजोबा होते. तर आम्ही प्रथा परंपरेनुसार आपल्या घरातल्या भारतीय संस्कृतीनुसार आजी आणि आजोबाच्या आम्ही पाया पडलो, पूर्ण फॅमिली आम्ही पाया पडलो. आणि इथेच हा व्लॉग संपतो. ओके, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. मी जरा आता नवीन स्टाईलमध्ये करतोय सध्या, व्हॉइस ओव्हरवरती जास्त भर देतोय मी. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ पण येणार आहे, मी गावी का आलो, कशासाठी आलो आहे, ह्याचं पण तुम्हाला उत्तर नक्कीच भेटेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पहिली वेळेस व्हिडिओवरती जर आला असाल तर ब्लॉगवरती, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मी करतो गावीची मजा. तुम्ही करा लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.